जाहिरात म्हणून जो प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये जाहिरातीतून हे स्वप्न, ह्या आकांक्षा इतर वर्गामध्ये सुद्धा पसरवण्याचं काम बाजारपेठेनेच केलं. कारण बाजारपेठेला फक्त नफा हवा असतो. त्यांना तुमच्या मानसिकतेचं काय होतं, तुमच्या नात्यांचं काय होतं, हे काहीही तसं विशेष पडलेलं नसतं. पण आपल्याला ते पडलेलं असायला पाहिजे. पण त्यामुळे काय व्हायला लागलं की ह्या आकांक्षा आणि हे 2000 नंतरच, म्हणजे हे जे सहस्रक आहे आणि ही जी गेली 2 दशकं आहेत, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान इतकं वाढलं. म्हणजे हे जे म्हणत होतं ना, डिजिटल, मग रील करा, मग स्टेटस, त्याच्या पलीकडे पण आता आपण गेलेलो आहोत. तर त्यांनी काय केलं की ही जी आकांक्षा आहे, हे जे खर्च करण्याची रेषा आहेत, त्या अमर्याद केल्या ह्या 2-3 दशकामध्ये ह्या गेल्या. म्हणजे 2000, 2010, 2020 आणि आता आपण 26 मध्ये आहोत. आणि उच्च मध्यम वर्गाच्या खिशात पैसे होते हो, पण निम्न मध्यम वर्ग आणि त्याच्यापेक्षा कनिष्ठ मध्यम वर्ग, त्यांना ही स्वप्न होती आणि ते कर्जात अडकायला लागले आणि त्यांची मानसिकता अस्थिर झाली. आणि माझं असं निरीक्षण आहे, जे काउन्सिलिंग मध्ये मी अनुभवते, की सर्व स्तरातल्या माणसांची मानसिकता अस्थिर झाली, असुरक्षित झाली. त्यांना आपल्या नात्यांबद्दल कधीही खात्रीच वाटते नाशी झाली. आणि ते कसं झालं, काय झालं, हा एक सायकोलॉजी या विषयातला भाग आहे. परंतु फक्त मी नमूद करते इथे की ह्या बाजारपेठेनी जे लोक क्षमता असलेले होते, त्यांच्या हातात जरी काही आलं असलं तरी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये जी एक अशी दृढता किंवा एक विसाव्याचं ठिकाण, ते मात्र निर्माण होऊ शकलेलं नाहीये.